एक हैरान कर देने वाली खबर सामने आ रही है महाराष्ट्र के पुणे जिले के पिंपरी चिंचवड शहर से, जहां एक स्कूल के छात्र छात्राओं के बाथरूम में कैमरे लगाए गए हैं। आपको बता दें कि पिंपरी चिंचवड के जय हिंद हाई स्कूल का चौंका देने वाला मामला सामने आया है। सबसे हैरान कर देने वाली बात तो ये रही कि स्कूल प्रशासन की तरफ से ही छात्रों और छात्राओं के बाथरूम में कैमरे लगवाए गए थे। इस खबर के सामने आने के बाद इलाके में खलबली मच गई। सीसीटीवी कैमरे लगाए जाने को लेकर लोगों में गुस्सा है। वहीं इस मामले के सामने आने के बाद स्कूल प्रशासन की भी सफाई आई है। स्कूल प्रशासन की तरफ से कहा गया है कि छात्रों की सुरक्षा को देखते हुए सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं, लेकिन सवाल ये उठता है कि आखिर सुरक्षा का ख्याल तो रखा गया, लेकिन गोपनीयता को कैसे भूल गए। वहीं जय हिंद स्कूल के शौचालय का सीसीटीवी फुटेज सोशल मीडिया पर वायरल होने के बाद पिंपरी चिंचवड नगर निगम का शिक्षा विभाग भी सख्ते में आ गया। शिक्षा अधिकारियों ने जय हिंद हाई स्कूल में जाकर लड़कियों और लड़कों के शौचालय के सीसीटीवी कैमरे तुरंत हटा दिए हैं। साथ ही शिक्षा अधिकारियों ने बताया है कि वे स्कूल प्रशासन को नोटिस देकर इन सभी घटनाओं की जांच करेंगे। मिसेस ज्योति मसन ॲज अ एक्स प्रिन्सिपल आणि आत्ता कन्सल्टंट ऑफिसर जय हिंद हायस्कूल मधून बोलते आहे। हा जो ट्विटवर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात मी बोलू इच्छिते। फर्स्ट ऑफ ऑल की ही जे कॅमेरा लावलेले ते आज लावलेले नाहीये, मागच्या 6 वर्षांपासून आहे। आणि दुसरी गोष्ट, जर ह्याचा हे कॅमेरा लावण्याच्या मागे आमचा उद्देश असा असता होता की मुलांची सुरक्षा, आणि दुसरं जी मुलं तोडफोड करत आहेत ते आम्हाला याच्या थ्रू माहीत पडत होतं। आणि आता जर या गोष्टीवर ऑब्जेक्शन आहे तर काही प्रॉब्लेम नाही, आपण ते कॅमेरा काढून टाकूया, काढून टाकले असं म्हणायला हरकत नाही। मुलं जे तोडफोड करतात किंवा जे काही नुकसान करतात ते आम्हाला शोधणं सोपं व्हायचं, त्याच्या मागचं कारण हे एकच होतं। आणि दुसरं, जे त्या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेलं आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की लेडी टीचरला कपडे बदलण्यासाठी, मी एकच गोष्ट सांगेल की लेडी टीचरला कपडे बदलण्याची आवश्यकताच नाही आहे। सकाळी 7 ते 20 12-20 टीचरची ड्युटी आहे, तेवढ्या वेळाच्या तिला साडी घालून यायची आहे आणि युनिफॉर्म घालून यायचा आहे, त्यामुळे कुठे कपडे बदलायचा प्रश्नच निर्माण होत नाही। त्यामुळे ही जी माहिती व्हायरल झालेली आहे ती चुकीची आहे। जय हिंद स्कूलला मी व्हिजिट दिलेली आहे, आता भेट दिलेली आहे, आणि आम्ही प्रशासनाला सूचना देऊन सर्व जे कॅमेरेज प्रायव्हेट एरियाज जे होते ना ते काढण्याच्या सूचना दिल्या आणि समोर काढलेले आहेत। या संदर्भात चौकशी करून आम्ही यांना नोटीस देणार आहोत। गर्ल्स टॉयलेटच्या एंट्री आणि वॉश बेसिनच्या तिथे लावण्यात आले होते, तरी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने एंट्रीला असणं आवश्यक आहे। फक्त आतमध्ये प्रायव्हेट एरिया असल्यामुळे तिथं कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेराज नकोच अशा सूचना आम्ही या स्कूल मॅनेजमेंटला दिलेल्या आहेत आणि त्यांनी काढण्याची कारवाई केली आहे। आणि यानंतरच्या त्या फुटेजच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करू आणि संबंधितांना नोटीस देऊ। सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत, परंतु त्याचा वापर कुठे आणि कसा करावा ह्याच्यावरती थोडं नियमन असणं आवश्यक आहे।